तुम्हीच होता. स्वतः विरोधात गुन्हा दाखल करताय. माफी मागा महाराष्ट्र. ती एक महिला नसून या राज्यातल्या शेकडो महिलांची प्रतिनिधी म्हणून तिने संताप व्यक्त केला. मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी. एव्हा आमच्यावरती कारवाई केली असती. त्या मोर्चामध्ये अनेक मंत्री उपस्थित होते, आमदार उपस्थित होते. काय कारवाई करणार? मोर्चाचे आयोजक काय काँग्रेस पक्ष होता की काय ते मुस्लिम लीग वाले होते? तुम्हीच होतात ना. मोर्चाचे आयोजक तुम्हीच होतात. स्वतः विरोधात गुन्हा दाखल करताय. माफी मागा महाराष्ट्राची. एक तर तुम्ही खोटं बोलताय, खोटं बोलून मोर्चा काढलाय, महिलांना गुमराह करताय, महिलांना भ्रमित करताय. महिला आरक्षणाचा कोणत्या विषय नसताना महिला आरक्षणाच्या नावाखाली आपण मोर्चा काढताय, रस्ते बंद करताय, लोकांना अडचणी निर्माण करताय. ठीक आहे, एक महिलेचा संताप जो आहे ती एक महिला नसून या राज्यातल्या शेकडो महिलांची प्रतिनिधी म्हणून तिने संताप व्यक्त केला. या संतापामागचं कारण आणि भावना समजून घेतला पाहिजे. पोलीस म्हणतायत कारवाई करू आम्ही. मोर्चे कधी करणार? एव्हा आमच्यावरती कारवाई केली असती. त्या मोर्चामध्ये अनेक मंत्री उपस्थित होते, आमदार उपस्थित होते. काय कारवाई करणार? मोर्चाला परवानगी तुम्ही का दिली? आम्हाला देता का? आम्हाला तुमचे उंबरटे 100 वेळा झिजवावे लागतात परवानगीसाठी. मग पोलीस आयुक्तांकडे मिटिंग होईल, मग पोलीस आयुक्तांची मिटिंग, मग गृह खात्याला विचारतील, मग गृह खातं मुख्यमंत्र्यांची परवानगी घेईल, मग मुंबईत असल्यामुळे मग नगरविकास खात्याची परवानगी लागेल का? मग असा तो कागद फिरतो. मग पुन्हा महापालिकेकडे कागद येणार. पण इथे 24 तासात मोर्चाला परवानगी मिळाली ना.